नमस्कार. मी अमेय लक्ष्मण महाजन गुरुजी, राहणार चिंचवडगाव. मी उमेश गुरुजींच्या वास्तुशास्त्र या वास्तुविशारद या वर्गाच्या 9व्या बॅचमध्ये प्रवेश घेतलेला आहे. तर ही सुरुवात कशी झाली हे थोडक्यात सांगतो. मला वास्तुशास्त्र शिकायची खूप दिवसापासून इच्छा होती, परंतु योग्य शिकवणारे मिळतील की नाही याची शाश्वती नव्हती. परंतु उमेश गुरुजींची अधिक ओळख असल्यामुळे व्हॉट्सअप स्टेटसवरील वास्तू वर्गाची माहिती वाचली आणि लगेच प्रवेश घेतला. वर्ग चालू झाल्यानंतर आपण वास्तुशास्त्राचा खूप खोल अभ्यास करणार आहोत हे गुरुजींच्या शिकवण्यामुळे लगेच लक्षात आले. आमचा वर्ग चालू होऊन साधारण आतापर्यंत 10 दिवस झाले आहेत. तरी या 10 दिवसामध्ये आम्ही काय शिकलो ते आणि माझ्या गावावर गुरुजींनी शिकवल्याप्रमाणे दिशांचा काय परिणाम होतो यावरती थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला गुरुजींनी नमस्कार का, कोणाला करावा, त्याचबरोबर त्या नमस्काराचं काय फळ मिळते ते सांगितले. नंतर वास्तू परीक्षकाने होकायंत्र कसे वापरावे, कसे पकडावे आणि दिशा निश्चिती कशी करावी हे सुद्धा शिकवले. त्यानंतर 10 दिशांची स्थाने, दिशांच्या देवता, तेथील ग्रह, तसेच दिशा बिघडल्याने होणारे वास्तूतील व्यक्तींवर होणारे सकारात्मक नकारात्मक परिणाम, पृथ्वी, जल, आकाश, वायू, अग्नी या पंचतत्वांचा, पंचमहाभूतांचा वास्तूवर, भवनावर आणि आजूबाजूच्या परिसरावर कसा परिणाम होतो ते सुद्धा शिकवले. वास्तुशास्त्र मूलतः वास्तूच्या बाहेरून बघावे, म्हणजेच आजूबाजूच्या दिशांना काय आहे त्यावर वास्तुपरीक्षण करावे असे गुरुजींनी शिकवले आहे. वास्तुशास्त्र हे घटबिंब सिद्धांत या मूलभूत सिद्धांताचा वापर करून वापरले जाते आणि याचा वापर करून मी माझ्या गावचे म्हणजेच चिंचवड गावाचे दिशांचे विवरण करतो. चिंचवड गावाच्या उत्तर दिशेला तळवडे, चाकण, MIDC आहे, जिथे मुबलक प्रमाणात संपत्तीची देवाणघेवाण होते. हे गावाच्या दृष्टीने उत्तम आहे. पूर्व दिशेला सुद्धा चिंचवड आणि भोसरी या MIDC आहेत. या ठिकाणी सर्वात जुना आणि सर्वात मोठा टाटा मोटर्सचा चारचाकी वाहनं बनवणारा कारखाना आहे. तसंच मर्सिडीज, एक्साइड बॅटरी यासारख्या मोठ्या कंपन्या सुद्धा या ठिकाणी आहेत, ज्यामुळे महानगरपालिकेला भरपूर उत्पन्न मिळते. म्हणून आशियामधली ही श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक महानगरपालिका आहे. आग्नेय दिशेला दिघी, खडकी ही गावं आहेत, जिथे उत्कृष्ट दर्जाचा दारुगोळा बनतो, जो सैन्याला उपयुक्त आणि अग्नितत्वाच्या अंमलाखाली येणारा भाग अग्नितत्वाच्या दिशेला असल्यामुळे तो चिंचवडसाठी उपयुक्त आहे. दक्षिण दिशेला पवना नदी व नदीच्या पलीकडे हिंजवडी IT पार्क आहे. हिंजवडी गावाच्या पश्चिमेला पवना नदी असल्याने हिंजवडी गाव हे संपत्तीने समृद्ध आहे. नैऋत्य दिशेला बेंगलोर मुंबई महामार्ग आहे. या दिशेला महामार्ग असल्याने या ठिकाणी भरपूर अपघात होतात. पश्चिम दिशेला तळेगाव, लोणावळा, खंडाळा ही थंड हवेची ठिकाणं आहेत, जी गावासाठी उपयुक्त आहे. वायव्य दिशेला देहुरोड हा सैन्य दलाच्या अधिपत्याखाली असणारा भाग आहे, जिथे दारुगोळा साठवण्याची व्यवस्था आहे. या दिशेला साठवणूक असल्याने जेव्हा आणि जिथे गरज पडेल त्यावेळी हा साठा अतिशय वेगाने त्या ठिकाणी पोहोचवला जातो, जे वायुतत्वाच्या अंमलाखाली असल्यामुळे योग्य प्रकारे होते असे मला वाटते. धन्यवाद.